धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सच्चा शिष्य म्हणजे नरेश मणेरा. प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर. धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सच्चा शिष्य नरेश मणेरा यांची भेट झाली आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्र महोत्सवात आलो असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अभिजित खांडकेकर यांनी काढले. तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेतील जोडी मोनिका आणि मल्हार म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी लोणारी आणि प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी शिवसेनेचे ओवळा माजिवाडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपमहापौर नरेश मणेरा आयोजित महाराष्ट्र महोत्सवाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. नरेश मणेरा यांचं नाव ऐकून होतो. आपल्या प्रभागात नरेश मणेरा यांनी केलेल्या विकास कामांमुळे लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनात आधारित धर्मवीर या चित्रपटाची घोषणा झाली आणि दिघे साहेबांना जाणून घेण्यासाठी नरेश मणेरा यांच्यासोबत झालेल्या भेटीगाठीतील चर्चेत अनेक नवनवीन माहिती मिळाली. या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे सच्चे शिष्य नरेश मणेरा यांची अनेकदा भेट झाली. या दरम्यान झालेल्या चर्चेतून नरेश मणेरा यांचाही जीवनपट उलगडत गेला. त्यांच्याच प्रभागातील आधुनिक विस्तीर्ण रस्त्यावर या विभागात अनेकदा मालिकांच्या शूटिंगच्या निमित्ताने येण्याचा प्रसंग येत असतो. यामुळे भेट होत राहते. यातून आमच्यातील नाते घट्ट झाले आहे. यामुळेच नरेश मणेरा सलग 12 वर्ष आयोजित करत असलेल्या महाराष्ट्र महोत्सवात मी आलो आहे. आता यातील हेरून ठेवलेल्या काही स्टॉल्सला भेट देणार आहे. नरेश मणेरा यांच्या सांस्कृतिक कामांना माझ्या मनापासून सदिच्छा आहेत असे कौतुक उद्गार अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी यावेळी काढले. तर अभिनेत्री तेजस्वी लोणारी यांनी म्हटलं की नरेश मणेरा यांच्या महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने लहानपणींच्या आठवणी जाग्या झाल्यात. आता पुन्हा ते क्षण अनुभवण्यासाठी महोत्सवातील स्टॉलचे दर्शन घेणार आहे. स्वराशा कार्यक्रमाच्या कलाकारांचा हार्दिक स्वागत सत्कार झालं. उद्याचा धन्यवाद. संगीतकारों के संग गाने गाए मगर पंचंदा के संग गाना गाते उत्सव 8 दिवसाचा रविवारपर्यंत असणार आणि ह्या महोत्सवामध्ये सगळ्याच लोकांसाठी आपण काही ना काही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू पैठणी जुंकू हा एक दिवस कार्यक्रम आहे. एक दिवशी आपण या इथल्या विभागातील जवळ शाळा आहेत त्या शाळेचं डान्स कॉम्पिटिशन आपण ठेवलेलं आहे आणि सोलो डान्स सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे आपण इकडच्या मुलांना एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण त्याचे ऑडिशन सुद्धा घेतलेले आहे आणि त्याच्या सिलेक्टेड जे मुलं आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण परफॉर्म करायला देणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण पद्धती अशा 5 ग्रुपमध्ये आपण या ठिकाणी त्या ग्रुप पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे विनर आहेत त्यांचं या ठिकाणी प्रेझेंटेशन होणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या मालवणी महोत्सवात प्रभू श्रीरामाचा महिमा, कोकणाच्या दशावतारी नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद. ठाण्यातील मालवणी महोत्सवात सोमवारी कोकणाची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती रसिकांना अनुभवता आली. कुडाळच्या श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या हर्षाली अयोध्या नगरी या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाटकातील कलाकारांनी प्रभू श्रीरामांसह भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपे पेश करून रसिकांची वाहवा मिळवली. ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये 5 फेब्रुवारी रोजी श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली कुडाळ यांचा हर्षाली अयोध्या नगरी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. प्रजादक्ष राजा, नारद, यक्ष आणि वनवासी कन्या अशा विविधांगी भूमिका शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुषांनी साकारल्या होत्या. काल्पनिक कथानक असलेल्या या पौराणिक नाट्यपुष्पाद्वारे अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घडल्याने रसिकही भारावून गेले. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी नाटकाला आवर्जून उपस्थित असलेल्या आयोजक सीताराम राणे यांनी कोकणातील परंपरा आणि मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग असलेले दशावतारी नाटक महोत्सवात सादर केल्याचे सांगितले. तर मालवणी महोत्सवाचे यंदाचे 25वे वर्ष असल्याने 11 फेब्रुवारीपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम तसेच खाद्यसंस्कृती या महोत्सवात असल्याने रसिक खवय्यांनी मालवणी महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. स्वागत करणार मन माझा समाधानी झालं. मन तुझं समाधानी झालं तरी माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. चंदाक्ष, अरे ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी तुला मार्ग सांगितला रे, त्या मार्गाचं नक्कीच अवलंबन केलं असेल. वाक्य तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवी. तुम्ही मार्ग सूचित केला, आम्ही आत्मसात केला. पण काय आज एकाच गोष्टीचा विचार करतो. कोणत्या गोष्टीचा विचार? माझ्या पितृदेवतेला दिलेला शब्द आणि तो शब्द मला तंतोतंत परिपूर्ण करायचा. अरे परिपूर्ण तू नक्कीच करशील. मला सांग रे, यशाची यशकीर्ती तू गाजवण्यासाठी प्रयत्न करतोस तू. तेव्हा स्वारी केली. एकदा एक दिवस तरी यश संपादन होईल या उद्देशाला मी जात असताना तुमचं आगमन या माझ्या पातळ भवनापर्यंत नारायण शनिवारी पावलं असतील. चंडाक्ष, जेणेकरून तू पराजित होतोयस या TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गाव चलो अभियानाची मनोरमा नगरपासून सुरुवात. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केली सुरुवात. प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर येथील निर्मल आनंद नगर येथून शेकडो कार्यकर्त्यांसोबत सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दत्ता घाडगे, हेमंत म्हात्रे, चंद्रमा चव्हाण, वैशाली चव्हाण, अपर्णा ताजने, पूनम लोखंडे व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सर्व नागरिकांना घरी जाऊन शासकीय योजनेची माहिती देणे, ज्यांनी लाभ घेतला त्यांच्याशी संपर्क करणे, जे भारतीय जनता पार्टीचे काम करण्यास इच्छुक असतील त्यांना सामावून घेणे, अशा अनेक प्रकारची कामं घर चलो अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा
एकदम मध्ये व्हायला म्हणून ते बोलवते बाकी काय पासून ते 11 तारखेपर्यंत गाव चलो अभियान आणि शहरी भागामध्ये बूथ चलो अभियान असं आपण राबवतोय आणि ठाणे शहराचं आज नगरपासून या अभियानाची आम्ही सुरुवात करतोय. या अभियानाचा उद्देश जो आहे तो जनसंपर्क ते लोकांचा सहभाग आणि जनसमर्थन, जनसंपर्क करायचा आणि जनसमर्थन त्या माध्यमातून लोकांचं मिळवायचं आणि खरोखर तिथल्या प्रॉमिनंट लोकांशी भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, योजनांचे लाभ ज्यांना झाले त्यांच्याशी चर्चा करणं, काही समस्या असेल त्या ऐकून घेणं, मागासवर्गीय वस्तीत जाणं, अशी 15-20 प्रकारची कामं त्या ठिकाणी त्या बूथवर. आता आज मी 115 नंबरचा बूथ जो आहे त्याच्या बूथ प्रमुख जे आहेत त्या ताई आहेत. 115 नंबरचा बूथ हा 1-1.5 हजार मतदारांचा आहे. तिथे जी काही 200-250 घरं आहेत त्या सगळ्या भागामध्ये आमचे कार्यकर्ते त्या बूथमध्ये सगळीकडे जातीलच. घर चलो अभियान आहे त्याची सुरुवात आमदार संजय केळकर साहेब यांच्याकडून इकडे मानवनगरमध्ये यादी नंबर 15 येथे होत आहे आणि वैशालीताई आमच्या त्या बूथच्या बूथ प्रमुख आहेत. केंद्र शासनातर्फे ज्या काही योजनांचे लाभार्थी आहेत त्यांना भेटी आणि त्यांचं समर्थन ह्या सगळ्या विषयामध्ये आमदार संजय केळकर साहेब स्वतः लोकांशी संपर्क साधणार आहेत आणि आम्ही इथले सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत. मी प्रभाग क्रमांक 315 या यादीवर काम करते. मी प्रत्येकांच्या घरोघरी ज्यांना योजना वगैरे भेटलेल्या आहेत, आयुष्मान असो, विश्वकर्मा योजना त्यांच्या घरापर्यंत सांगून पोचवल्या आहेत आणि सगळ्यांनी लाभ पण घेतलेला आहे आणि मी याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करेन एवढं मला विश्वास आहे माझ्यावर. स्वतः साहेब आहेत माझ्यासोबत, त्यांना सोबत घेऊन चालली मी आता. गाव चलो अभियानचं पण त्याच्यामध्ये सगळं सांगणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तालुका क्रीडा संकुलनात अनियमितता आणि मनमानी झाल्याचं आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी विधिमंडळामध्ये उघडकीस आणले होते. वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालंय, पण कारवाईत मात्र काही झाली नसून जिल्हाधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तालुका क्रीडा संकुलावरती 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्यांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या संकुलातील कामात भ्रष्टाचार झाल्याचे केळकर यांनी विधिमंडळात पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं होतं. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती. मात्र वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली, परंतु संबंधितांवरती कारवाई करण्यात टाळाटाळ केली.
कारवाईबाबत दिरंगाई झाल्यावरती केळकर यांनी स्मरणपत्र पाठवून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला, असा स्पष्ट आरोप आमदार केळकर यांनी केलाय. खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून 6 महिन्यांपूर्वीच संकुल सुरू करा, पण कारवाईचे आदेशही द्या, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेकडील दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्हा परिषदेची शाळा अनेकानेक उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असताना जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाशिम शाळेची 470 इतकी पटसंख्या आहे. मागील 5 वर्षाचा आलेख पाहता पटसंख्या वाढ होण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबवण्यात आले आहेत. शाळा डिजिटल करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापनात करण्यात येतो. यामुळे विद्यार्थी आनंदाने ज्ञानग्रहण करू लागले आहेत. शालेय वातावरण आनंददायी करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. सन 2023-24 वर्षात 3 विद्यार्थी गुणवत्ता वाढवून शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी पात्र ठरलेत, तर 7 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत. 1 विद्यार्थी नवोदय पात्र ठरला आहे. मंथन स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी केंद्र विभाग स्तरावरती प्रथम आले असून शाळेच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने शाळेची पटसंख्या गेल्या 5 वर्षात दुप्पट करण्यात यश आले आहे.